इकडे भांडं घेतलं आहे, पाणी टाकून घेऊ आपण. आज आपण एकदम मस्त नवीन नाश्ता बनवणार आहोत. एक ग्लास एवढं पाणी घेतलं आहे. साहित्य टाकून घेऊ. बडीशोप, ओवा, थोडीशी तीळ, इकडे टोमॅटो, पत्ताकोबी, कोथिंबीर, हिरवी मिरची बारीक कट करून घेतलीस, हे पण आपल्याला टाकून घ्यायचं आहे. पत्ताकोबी, टोमॅटो, मिरची, इकडे मी कच्चा बटाटा किसून घेतला होता, एक मोठ्या आकाराचा, तो पण टाकून घेतला. मसाले टाकून घेऊ. हळद, तुम्ही चिली फ्लेक्स पण टाकू शकतात, लाल मिरची पावडर, 1 चमचा मसाला. सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण. इकडे रवा घेतला आहे, बेसन पीठ. आता हे साहित्य सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ. चवीप्रमाणे मीठ. आता सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण. अजून थोडं पाणी टाकून घेऊ. सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊ. कोथिंबीर. आता परत व्यवस्थित मिक्स करून 5 मिनिटं झाकून ठेवू आपण. आपला रवा व्यवस्थित फुलेल. पाच मिनिटं आता झाकण ठेवून देते. हे बघा, चेक करून घेऊ आपण. हे बघा, व्यवस्थित फुलला आहे. आता आपण नाश्ता बनवून घेऊ. इकडे तावा पण ठेवून घेतला आहे. तावा व्यवस्थित गरम झाला आहे. आता तेल टाकून घेऊ आपण. तेल पण व्यवस्थित पसरून घेतलं आहे. तीळ. आता नाश्ता बनवून घेऊ. हा बघा, टाकून घेतला आहे. हे बघा, एक बाजू व्यवस्थित भाजली गेली. आपण पलटवून घेऊ आता. बघू शकतात. इकडे मिरची, कोथिंबीर, शेंगदाणे, अद्रक, मीठ टाकून आपण चटणी बनवून घेऊ. तोपर्यंत बारीक करून घेते. हे बघा, आपली दुसरी बाजू पण व्यवस्थित शेकून झाली आहे. काढून घेऊ आपण. बघू शकतात, दोन्ही बाजू व्यवस्थित शेकल्या गेल्या आहेत. याच पद्धतीने नाश्ता बनवून घेते. हा बघा, आपला नाश्ता बनवून तयार आहे. बघू शकता किती छान झालेला आहे. तुम्ही पण तुमच्या मुलांसाठी हा नाश्ता बनवून द्या. खूप छान होतो. आणि रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.